नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। गव्हाच्या पिठापासून आज आपण बनाना केक बनवणार आहोत। अगदी चवीलाही खूप छान लागतो आणि हेल्दी सुद्धा आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात आपण ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत, त्यामुळे हा हेल्दी केक तुम्ही या क्रिसमसला नक्की तयार करून बघा। कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी खूप छान असा हा केक तयार होतो। तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा हा केक झालेला आहे। तर हा केक मी कसा तयार केला हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। त्यापूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा 2 केळी, 2 अंडे आणि 1 वाटी तूप घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर आता हे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे आणि केळीची काप टाकलेली आहे। त्यानंतर 2 अंडी टाकणार आहोत। त्याचबरोबर आपण ड्रायफ्रुट्स सुद्धा यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे आपल्याला वेगळे बारीक करण्याची गरज नाहीये। तर इथे मी ड्रायफ्रूट, काजू, बदाम हे टाकून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत। पाणी न टाकताच आपण हे फिरवून घेतलेलं आहे। तर एका बाउलमध्ये हे काढून घेणार आहोत। यामध्ये आपण वितळून घेतलेलं तूप टाकलेलं आहे। त्यानंतर व्हॅनिला इसेन्स टाकणार आहोत 1 टीस्पून। त्यानंतर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे 1 वाटी आणि काळे मनुके टाकलेले आहेत। त्याचबरोबर साधे मनुके सुद्धा टाकून घेतलेले आहेत। आता हे छान मी मिक्स करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर आता हे थोडं बाजूला ठेवू आणि केकच्या भांड्याला आपण तूप लावून घेणार आहोत। त्यापूर्वी एअर फ्रायर मी फ्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तर आता हे फ्रीहीट झालेलं आहे। त्यानंतर बघा बॅटरमध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत आणि छान परत मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला मिश्रण घट्ट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी दूध टाकून हे परत पातळ तयार करून घेऊ शकता। आता केकच्या पात्रामध्ये हे आपण सगळं मिश्रण टाकून देणार आहोत। तोपर्यंत आपलं एअर फ्रायर सुद्धा फ्रीहीट झालेला आहे। तर वरून तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता, मनुके किंवा काजू बदाम याचे सुद्धा काप टाकू शकता। तर आता या ट्रेमध्ये मी केकचं भांडं ठेवत आहे। तर एअर फ्रायर आपलं फ्रीहीट झालेलं आहे। त्यानंतर केकच्या ऑप्शनवरती 30 मिनिटासाठी हा केक बेक करून घेत आहे। जर तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा 20 किंवा 25 मिनिटांमध्ये हा केक तयार होतो। त्याचबरोबर तुम्ही कढईमध्ये सुद्धा केकचं भांडं ठेवून केक तयार करून घेऊ शकता। तर आता केक तयार झालेला आहे। याला रूम टेम्परेचरवरती थंड होऊ देत आहे। त्यानंतर थंड झालं की याच्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती छान असा याला ब्राऊन कलर आलेला आहे। त्यानंतर याच्या सजावटीसाठी केळीचे काप ठेवलेले आहेत। तर आपला गव्हाच्या पिठापासून केक तयार झालेला आहे।